हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. आज बलिप्रतिपदा पाडवा या दृष्टीने दिवाळीच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभकारक मुहूर्त. त्यामुळे या पाडव्याच्या निमित्ताने आपणा सर्व श्रोत्यांना, आभासी श्रोत्यांना, सर्व ज्ञानी वृद्धांना या ठिकाणी मी नमस्कार करतो आणि सर्व लहानांना आशीर्वाद देतो. भगवान गोपालकृष्णाच्या कृपेने आपल्या घरामध्ये समृद्धी, आनंद, सौख्य, त्याचप्रमाणे भरभराट हे सगळं प्राप्त व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्धव कृष्णाच्या संवादाला प्रारंभ करतो. उद्धव उवाच योगेश योग विन्यास योगात्मन योग संभव निश्चयसाय मे प्रोक्त त्याग संन्यास लक्षणः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात आणि आजपासून उद्धव आणि कृष्ण यांचा संवाद चाललेला आहे. कृष्णाने निजधामाला जायचं निश्चित केल्यावर यदुकुलाचा क्षय होणार हे कळल्याबरोबर उद्धव भगवंताच्या चरणाकडे धावत आला. भगवंतांनी सांगितलं होतं की कोणीही या ठिकाणी आता द्वारकेत राहू नका. ही द्वारका आजच्या 7व्या दिवशी समुद्रामध्ये नष्ट होऊन जाईल, समुद्रामध्ये बुडून जाणार आहे. फक्त माझं मंदिर बुडणार नाही. भविष्यात ते चिरात साधो कलिनामपि द्याकृता. आता यानंतर कुणीही या ठिकाणी थांबू नका. न वास्तव्यम त्वयैवेह मया त्यक्ते महीतले. आता मी ही पृथ्वी सोडून जाणार आहे, तेव्हा आता कुणीही या द्वारकेमध्ये थांबू नका. सगळेजण आपापला धर्मकर्म करण्यासाठी प्रभासक क्षेत्रावर जा. याप्रमाणे सर्वांना सांगितलं आणि उद्धव यावेळेला भगवान गोपालकृष्णाकडे आले आणि उद्धवाने भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं, देवा, आपण जर पृथ्वी सोडणार असाल तर मला देखील आपण सोबत घेऊन जा. कारण अहो, एक क्षण असा गेला नाही की ज्या क्षणी तुम्ही आणि मी बरोबर नव्हतो. बालपणापासून आपण बरोबर होतो. तुम्ही 11-12 वर्षाच्या वयामध्ये मथुरेमध्ये आलात, तेव्हापासून आपण बरोबर आहेत. आपण बरोबर स्नान केलं, बरोबरच गप्पा मारल्या, बरोबर जेवण केलं, बरोबर झोप घेतली, बरोबर आपण फिरलोत, वनविहाराला गेलो. त्याप्रमाणे वेगवेगळ्या मित्रांच्या भेटी आपण बरोबरच घेतल्या आणि तुम्ही नसताना मी गोकुळामध्ये तुमचा संदेश घेऊन गेलो. देवा, मला तुम्ही सोडून जाऊ नका. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, उद्धवा, तुला यानंतर माझ्यानंतर तुला कार्य करायचंय आणि यासाठी मी तुला मुद्दाम ठेवलेलं आहे. का तर बदरिकाश्रमामध्ये जाऊन तू मी दिलेल्या ज्ञानाचा उपदेश सर्व जगाला करावा, म्हणून मी तुला ज्ञानोपदेश करतो. असं म्हणून शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, उद्धव प्रणिपत्याह. उद्धवाने नमस्कार केला भगवंताला आणि भगवंताला प्रश्न विचारले, महाराज, तुम्ही मला ज्ञानोपदेश करा, कारण तुमच्यासारखा श्रेष्ठ गुरु जगामध्ये नाही. तुम्ही अर्जुनाला उपदेश केला, त्याला भगवद्गीता असं म्हणतात, आणि उद्धवाला जो उपदेश केला त्याला उद्धव गीता असं नाव आहे. गीता असं नुसतं शब्द म्हणून चालत नाही, कारण गीता अनेक प्रकारच्या आहेत. रामगीता आहे, उद्धव गीता आहे, अर्जुन गीता आहे, अनुगीता आहे, पांडव गीता आहे, कितीतरी प्रकारच्या गीता आहेत. गीता म्हणजे गायन. त्याचप्रमाणे अष्टावक्र गीता आहे, सगळ्यात प्राचीन आहे. तेव्हा गीता म्हणजे ज्यामध्ये गायन केलेलं आहे, गीत, जे श्लोकबद्ध असणारं तत्वज्ञान म्हणजे गीता. पण आपण गीता म्हणजे भगवद्गीता असं गृहीत धरतो, कारण ती सर्वांना प्रचलित आहे. पण या ग्रंथाला किंवा या अध्यायाला उद्धव गीता असं म्हणतात. 11वा स्कंध जो आहे तो 11वा स्कंध म्हणजे उद्धव गीता आहे.
उद्धवाला सांगितलेलं ज्ञान. आता उद्धव आणि अर्जुन याच्यामध्ये फरक आहे, दोघांच्या काळात फरक आहे, दोघांच्या दृष्टीत फरक आहे, दोघांच्या कर्मात फरक आहे, दोघांच्या आकलनात फरक आहे. त्याचं कारण असं आहे की अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली त्यावेळेला युद्धाचा काळ होता. महाभारती युद्ध नुकतंच सुरू होणार होतं आणि या वेळेला अर्जुनाने सगळ्या सैन्याकडे पाहिलं. कृष्णाला म्हणाला, कृष्णा माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्ये उभ्या कर, मला बघू दे कोण कोण युद्धाला आलेत. आणि ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं, अरे काके मामे भाचे हे सगळे माझे गुरु, त्याप्रमाणे ज्यांना मी आदरणीय मानलं, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, अहो कृपाचार्य, ज्यांच्या चरणामध्ये मी चरणावरती रममान नमस्कार केला ज्यांना, ते माझ्या विरोधात आहेत आणि त्यांना कसा बाण मारू, देवा मी युद्ध नाही करत. इथे अर्जुनाच्या मनामध्ये अशी नैराश्य भावना उत्पन्न झाली. आता या वेळेला अर्जुनाला युद्धाला उद्युक्त करायचंय. अर्जुन हा अत्यंत क्लिबाप्रमाणे, एखाद्या नपुसकाप्रमाणे म्हणाला, मी युद्ध करत नाही, मी चाललो. मग श्रीकृष्णाला त्याला उद्युक्त करायचं होतं युद्धाला, कारण त्याच्याशिवाय महाभारती युद्ध झालं नसतं आणि दुष्टांचा सन्मान झाला नसता. म्हणून निमित्त करून, निमित्त कृत्य पांडवान, अर्जुनाला निमित्त करून भगवंतांनी त्याच्या मनामध्ये युद्धाला प्रवृत्ती, या ठिकाणी प्रवृत्तिकारक धर्म सांगितला. तस्मात युद्धस्व कौंतेय, त्याच्यासाठी हे कौंतेया युद्ध कर आणि हातामध्ये धनुष्य घेऊन या सर्व लोकांना तू मार. तू मारणारा नाहीचेस, मी मारलंय सगळ्यांना. आणि मग भगवंतानी आपलं व्यापक असणारं विश्वरूप दर्शन त्याला घडवलं की तू काहीच करणार नाहीस, फक्त बाण मारायचंय, फक्त निमित्त. निमित्त भवसव्यसाची, निमित्त मात्र भवसव्यसाची. हे सव्यसाची तू फक्त निमित्त मात्र हो, बाण सोड, मी त्यांना मारलेलंच आहे. आणि मग अर्जुनाच्या लक्षात आलं की मी कुणी मारणारा नाहीये, मारणारा तो आहे, काळ आहे, काळ. भगवंताच्या काल रूपामध्ये सगळे नष्ट झाले. इथे त्याला प्रवृत्तिकारक धर्म सांगायचा होता. आणि मग नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, सगळा मोह संपला, स्मृती प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं आणि तो हातामध्ये युद्धाला आला, धनुष्य घेऊन उभा राहिला. इथे उद्धवाच्या बाबतीत युद्ध नाहीये, मग काय, उद्धवाच्या बाबतीत धर्म सांगायचा आहे. पण धर्म सांगत असताना सुद्धा तो धर्म कोणता सत्य धर्म आहे तो सांगायचा आहे. या सगळ्या असत्यांच्या रणांगणामध्ये सत्य धर्म कोणता आहे तो सांगायचा आहे. हे सुद्धा रणांगणच आहे. कोणतं? मनरूपी रणांगण आहे. सत्व सत्य एका बाजूला आहे आणि असत्य दुष्ट स्वभाव दुसऱ्या बाजूला आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे शत्रूच आहेत. त्याच्या विरोधात तुम्हाला हे सगळे शांती, त्याप्रमाणे आत्मज्ञान उभे करायचे. आणि त्यामुळं शम दम उपरती तितिक्षा समाधान शांती श्रद्धा हे त्याच्या विरोधात उभे करायचे. आणि एक प्रकारचं हे एक मानसिक स्वरूपाचं युद्ध आहे. अर्जुनाच्या तिथे प्रत्यक्ष महाभारती युद्ध होतं, तिथे बाहेरचे लोक होते, इथे बाहेरचे कुणी नाहीत, आपलेच आहेत सगळे. आपल्याच मनाशी, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. आपलाच आपलाशी वाद आहे. एक संवाद करतोय, एक विवाद करतोय, एक मन विरोधात जातंय, एक मन बाजूनी जातंय. या ठिकाणी एक मन हे विषयाकडे जातंय, दुसरं मन भगवंताकडे जातंय. आता कोणाचा विजय होईल? मग त्यासाठी भगवंतानी ज्ञान सांगायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात, हे उद्धवा तुला मी ज्ञान सांगतो. अरे उद्धवा, पहिल्यांदा श्रीकृष्ण फार उत्तम सांगतात, आत्मनो गुरु आत्मैव. उद्धवा, अरे तू माझ्याकडून काय ज्ञान ऐकतोस? ज्ञान तूच तुझा गुरु आहेस. आता ही उद्धवाची पातळी फार वरच्या दर्जाची. अर्जुनाची पातळी ही नव्हती आधी, नंतर झाली, आधी नव्हती. कारण अर्जुनाला सुरुवातीला क्लैब्य शब्द वापरलाय. अरे काय क्लिबासारखा नपुसकासारखा उभा राहिलास, युद्ध करत नाही म्हणतोस, पराभूत मानसिकतेमध्ये राहिलास, हत्वावा प्राप्सीसी स्वर्गम जितवावा भोक्षसी महिम, असं म्हणून त्याला
युद्धाला उभं केलंय. इथे उद्धवाची पातळी फार वरच्या दर्जाची. उद्धवा, अरे ज्ञान आपल्याच जवळ आहे. म्हणून भगवान म्हणतात तुम्ही स्वतःचा उद्धार स्वतः करा. हे गीतेतही आलेलं आहे, पण ते शेवटी आलंय. उद्धरेर आत्मनात्मानम आत्मानमवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. गीता सांगते, भगवद्गीता, की उद्धरेत आत्मनात्मानम. आपण लोकाकडे कुणीतरी येईल, माझा उद्धार करील, मला वरती खेचेल, मला मोक्ष देईल. अरे देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे. देवाजवळ काय मोक्षाचं गाठोड आहे का? आणि कुणी येईल आणि माझा उद्धार करील, मग मी काय नाही दे रे हरी पलंगावरी, नाही जमणार. तुम्हाला स्वतः कष्ट करा, तुम्ही स्वतः धडपडत जा, मंदिराला जा. नाही नाही तो आला तर मला तो मंदिराला नेईल, असं करू नका. तुम्ही स्वतः काहीतरी खटपट करा, काहीतरी धडपड करा. आपण या ठिकाणी स्वस्थ बसून चालणार नाही. ते म्हणतात तुम्हाला जर उद्धार करायचा झाला ना, भगवान म्हणतात समुद्धरंती ह्या आत्मानं. ज्याला उद्धार स्वतःचा करायचा आहे त्याने आत्मनो, स्वतःच्या आत्म्यालाच गुरु मानलं पाहिजे. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. कृष्णाने सुरुवात कुठून केली पहा. सुरुवात कुठून केली आहे? माणसाचा गुरु तू स्वतः आहेस. लोकाचा विचार करू नका, लोकाकडे पाहू नका, म्हणजे अंतर्मुख व्हा. पहिल्यांदा सुरुवातीला अंतर्मुखता सांगितली. तुम्ही स्वतः आपल्या स्वतःकडे पहा. पाणी मोमीन प्यासी. पाण्यामध्ये राहून मासा प्यासा आहे. प्यासा, प्यासा म्हणजे तो तृष्णेने व्याकुळ आहे. पाण्यामध्ये राहून. हो का? जोपर्यंत तो उलटा होत नाही तोपर्यंत त्याला पाणी पिता येत नाही. म्हणून संतांनी उलटवासिया लिहिल्या. उलटवासिया म्हणजे गूढ. कोणतं? अहो, ही मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले हो सूर्याशी. काय हो? मुंगी आकाशात उडाली आणि सूर्याला गिळलं. हे उलटवासी आहे. यातलं सरळ शब्दात सांगितलंच नाहीये, उलट्या पद्धतीने सांगितलंय. काट्याच्या आणीवर वस्ती 3 गावे, 2 वसली 1 वसेच ना. हे वर्णन माऊलींनी केलं, नाथांनी केलं. त्याप्रमाणे सर्वांनी गूढ अनुभव मांडले आणि याला कूट म्हणतात. कूट, हे कूट काव्य आहे. आणि या कूट काव्यामध्ये रूपक असतं. त्याप्रमाणे आपल्याला उलट झाल्याशिवाय आपल्याला, आपण काय करतो, लोकांनाच गुरु मानतो. हा मला यांनी शिकवावं, त्यांनी शिकवावं. ते म्हणे तुम्ही लोकांकडे का थांबता? फार महत्वाचा मुद्दा आहे. परस्वाधीन होऊ नका. मला हे येत नाही, मला ते. अहो, तुम्ही स्वतः शिका. ज्याला स्वयं शिक्षा असं म्हणतात. स्वयं शिक्षा. लोकावर अवलंबून राहू नका. पहिला मुद्दा आहे. आत्मानमवसादयेत. जो दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला. आपणाची कष्टत गेला तोची भला, रामदास स्वामी म्हणतात. आपण जो कष्टत गेला तो खरा भलाय. जो दुसऱ्यावरही विश्वास आला, नाही नाही मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मी थांबलो, मला वाटलं तो येईल, तो आलाच नाही. अहो, त्याच्यावर का विश्वास ठेवता? तुम्ही आधी स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास. आत्मविश्वास जर असेल ना माणसाचा, तर माणूस विचारत विचारत दिल्लीला जातो. पण आत्मविश्वास पाहिजे. अहो, पंगुम लंघयते गिरम, उग म्हणलंय का? पंगू सुद्धा गिरी लंघू शकतो. का? त्याची कृपा झाली तर, आत्मकृपा झाली तर पंगू सुद्धा गिरी लंघू शकतो. पंगुम लंघयते गिरीम. म्हणून ते म्हणतात, हे कृष्ण म्हणतात, हे उद्धवा, आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः. प्रत्येकाने दुसऱ्यावर विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवावा आणि स्वतःला गुरु करावं. दुसरे कुणी मला शिकवतील यासाठी थांबू नये, सांगू नये. यत प्रत्यक्षानुमानाभ्याम. आणि मग त्या ठिकाणी प्रत्यक्ष, अनुमान हे प्रमाण सांगितलेले आहेत. पुरुषत्वे यजमान धीरा सांख्य योग विशारदाः. तेव्हा हे तुला मी सगळं सांगतो. आणि या दृष्टीने हे उद्धवा, जगामध्ये हजारो लोक आहेत. कुणी 1 पाद आहेत, कुणी 2 पाद आहेत, कुणी चतुष्पाद आहेत, असे अनेक आहेत. अत्र माम मार्गयत्यंधा युक्ता हेतुभिरीश्वरम. हे देवा, या ठिकाणी उद्धव विचारतात की मग ही गुरु जर करायचे ते कसे? ते म्हणतात, अरे अत्र माम मार्गयत्यंधा. हा मार्ग मी जो सांगितलाय तो मार्ग सोडू नकोस.
मार्ग म्हणजे वाट, पायवाट, वहिवाट. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा वहिवाट असेल तर आपण चालत राहतो. नाही, इथून लोक गेलेले आहेत बरं का पूर्वीचे, ज्या अर्थी ही वाट आहे पांढरी पांढरी जी असते त्याच्यावरून लोक गेलेले असतात. आणि जी आडवाट असते त्या आडवाटेने आपण जाऊ नये, म्हणून आडवाट ज्यातून कुणीच गेलं नाही. पण हे उद्धवा, अत्र माम, हा मार्ग आहे कोणता? निष्कंटक पंथा, हा एष निष्कंटक पंथा, हा निष्कंटक मार्ग आहे जो परंपरेने सांगितलेला आहे. म्हणून आपल्याकडे परंपरागत जे धर्मकर्म सांगितले ते का करावेत, ते का पाळावेत, तर याच मार्गाने पूर्वीचे लोक उद्धरले, तुम्ही याच मार्गाने उद्धरा, दुसरा विचार करू नका. अत्रमाम मार्गयत्यंथा युक्ता हेतुभिरीश्वरम. आणि म्हणून तुला मी आता पूर्वीचा इतिहास सांगतो. म्हणून भगवंतांनी सुद्धा पूर्वीचा इतिहास, ऐतिह्य म्हणतात त्याला. ऐतिह्य हा एक प्रमाणाचा भाग आहे. ऐतिह्य म्हणजे इतिहासाचं प्रमाण. पूर्वी असं घडलं होतं. आपण जे शिकतो ते पूर्वीच्या काही अनुभवावरून शिकत असतो. नाही तर पूर्वीचा काहीच अनुभव बघायचा नाही, मीच फार शहाणा असं म्हणून जमत नाही. इंदिरा गांधी यांची बियांत सिंगने हत्या केली. का बरं? का असं झालं? त्याचे दुसरे कारण आहेत. पंजाबमध्ये त्यांनी केलेला गोळीबार वगैरे हे सगळे कारण आहेत. पण त्यांनी नोकर बदलले नाहीत, हे त्याचं कारण आहे. आणि त्यांनी जर रामदास स्वामी वाचले असते तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं. रामदास स्वामींनी लिहिलंय राजमार्ग काय असतो किंवा राजविद्या काय असते हे सांगताना राजांचे कर्तव्य कोणते, राजाने कसं वागावं, कशा पद्धतीने राजकारण करावं, राजकारण नावाचा त्यांचा एक भाग आहे. त्या राजकारणामध्ये त्यांनी लिहिले की राजाने आपले नोकर बदलत जावेत, 8-8 दिवसाला बदलत जावेत. का? नोकराचं काय खरं म्हणे. त्यांनी शब्द वापरलाय, सेवक विश्वास दाविती आणि वैरियाकडे पळो न जाती. सेवक विश्वास दाखवतात, महाराज 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 मी तुमचाच आहे, तुमच्याच जवळचा आहे, विश्वासातला आहे. आणि मग महाराज त्याच्यावर विश्वास ठेवून हातात तलवार देऊन टाकतात आणि रात्रीच तो गळा कापतो. अरे अरे कुणी कापला गळा? विश्वासातल्या नोकराने. अरे कशाचा विश्वास आलाय? तो तिसऱ्या पानिपतच्या युद्धातच गेला विश्वासराव. तेव्हा विश्वास नाही, विश्वास कोणावरच ठेवू नये, नोकरावर तर ठेवूच नये. कारण नोकर कधी दगा देतील सांगता येत नाही. वैरियाकडे पळून जातील. तुम्ही किती देता मला? एवढे. वैरी मला त्यापेक्षा जास्त द्यायला लागले. चला, पैसा महत्वाचा आहे. म्हणून या वेळेला मला हे सांगायचंय की महाराजांनी, शिवाजी महाराजांनी मात्र फार बारकाईने नोकर निवडले होते, विश्वासू ठेवले होते. प्रत्येक वेळेला त्यांनी बदलले. नेताजी पालकर गेला निघून, गेला तर गेला, त्याच्याबरोबर युद्ध केलं. तो परत आल्यानंतर मात्र पुन्हा त्याला हिंदू धर्मात घेतलं. आपली मुलगी त्याला दिली, जावई करून घेतलं महाराज. लोक म्हणले अहो मुसलमान झाला होता. असू दे मुसलमान, आता मी हिंदू करतो. का करता येत नाही काय? झाला मुसलमान, आधी होता हिंदू मग झाला मुसलमान. काय मुसलमान असतो काय? सगळे लोक चवचव करू लागले. ते म्हणजे मी माझी मुलगी देतो. काय म्हणायचं तुम्हाला? याला म्हणतात श्रेष्ठ दर्जाचा राजाने काय नियम घालून द्यावा, लोकांना कसं आपलंसं करावं. जवळचे लोक कधी कधी विरोधात जातात, त्यांना कसं आपलंसं करावं हे शिकलं पाहिजे. आणि मग ते म्हणतात मी तुम्हाला इतिहास सांगतो. सांगायचं असं, अवधूत संवादम, तुला मी अवधूताचा संवाद सांगतो. अवधूत आणि यदू, यदू पासून यादव झाले, श्रीकृष्णाचे पूर्वज यदू. हे यदू एके दिवशी निघाले होते, रथामध्ये बसून राजे होते, निघाले होते. निघता निघता त्या ठिकाणी एक गृहस्थ त्यांना दिसले. शांत दांत चर्या होती आणि एका झाडाखाली निवांत बसले होते. पाहिल्याबरोबर यदूला वाटलं अरे कुणीतरी श्रेष्ठ महामुनी आहेत. त्यांना नमस्कार केला आणि ते कोण होते? अवधूत होते. अवधूत वेशामध्ये होते, अवधूत बसलेले होते आणि शांत अशा प्रकारची चर्या होती. अवधूतांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की त्यांना कशाबद्दलच प्रेम नव्हतं. सगळ्या दृष्टिकोनातून अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे विचार
जम्बूद्वीप वगैरे, पुष्करद्वीप, जम्बूद्वीप वगैरे. इथं द्वीप हा ऱ्हस्व शब्द म्हणजे हत्ती. एखादा हत्ती जसा पाण्यामध्ये डुंबावा तसे तुम्ही दिसायला लागतात. सगळ्या बाजूनी जणू काही वन जळू लागलेलं आहे आणि या वनात मध्ये एवढा अग्नी लागलेला असताना जर एखादा शांत गंगेमध्ये डुंबत असेल हत्ती, त्याला जसं त्या धगीचं काहीच वाटत नाही तसे तुम्ही दिसू लागले. अहो संसार किती भयानक आहे. त्रिविध तापाने लोक पोळू लागलेत. न तप्यसे अग्निना मुक्तो, तुम्ही मात्र या अग्नीपासून मुक्त आहात. गंगा मस्त इव द्वीपहा, गंगेच्या पाण्यामध्ये शांत डुंबावा हत्ती तसे तुम्ही दिसू लागले. तुमच्या या ब्रह्मानंदाचं कारण काय हो? तुमच्या या आनंदात राहण्याचं कारण काय? प्रश्न विचारलाय. तुमच्या आनंदाचं कारण काय? आपण जेव्हा एखाद्याला विचारतो काय महाराज बरं आहे का, तो म्हणतो बरं आहे. हो चांगलं आहे का, ठीक आहे. आणि थोडं थांबून विचारलं काय काय सांगावं, कटकटी, इथून कटकटी सांगायला बरोबर. आधी म्हणतो ठीक आहे, पण हे वरवरचं झालं, पण अंतरंगातलं तो मग 50 पाडे वाचतो आपल्या कटकटीचे. असंच झालं, तसंच झालं, हेच वाईट झालं, तेच असं झालं. अरे मग संकटाच्या परंपरा, दुःखाच्या परंपरा तो सांगायला लागतो. समोरचं म्हणतो अरे काय करावं, या आधी व्याधी हे सगळ्यालाच आहेत, पण तो म्हणतो नाही नाही माझीच जास्त आहे. दुःखाचे पाढे तो वाचतो. का बरं? अहो दुःखाशिवाय दुसरं काय सांगायला? दुःखाशिवाय माणसाजवळ काही नाही आहे सांगायला. सुख हे सांगायला नाहीच आहे, फक्त वरवर पुरतं सुख आहे, पण दुःख माणसाच्या सर्वत्र भरलेलं आहे. पण तुम्ही मात्र आनंदात दिसता. या आनंदाचं कारण काय? असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, हे उद्धवा, यदूला अवधूत सांगू लागले, संतिमे गुरुवो राज बहु. अरे राजा, मला अनेक गुरु आहेत, मी अनेक गुरु केले. काय गुरु केले तुम्ही? आम्ही असे गुरु केले की हे गुरु असे ₹1.25 देऊन केलेले नाही, केवळ नुसते गुरुमंत्रापुरते केलेले नाही. मग काय तर हे जे सगळे गुरु आहेत माझे, हे सगळे अनेक ज्या गुरूंच्या कडून मी ज्ञान घेतलं, म्हणजे स्वतःच आपणच विचार केला, असा गुरु काही कुणी केला नाही. मग मी आत्मदृष्टीने पाहिलं आणि विश्वामधले अनेक गोष्टी मी गुरुत्वाच्या दृष्टिकोनातून गृहीत धरल्या. माणूस हा जीवनमुक्त आहे, त्याचं जगणं समाजासाठी आहे, आणि त्यामुळं मी या ठिकाणी बुद्धौ शरणमन्विच्छ, आपण आपल्या बुद्धीला शरण गेलं पाहिजे. बुद्धीला शरण गेलं पाहिजे, दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका. कृष्ण म्हणतात, आणि तो या ठिकाणी अवधूत सांगू लागले की मी आनंद रूप आहे, कारण आत्मतत्व मी या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. अवधूत म्हणजे काय? अवधूत शब्दाचा अर्थ असा होतो, अक्षरत्वात वरेण्यत्वात धूत संसार बंधनात. म्हणजे अक्षरत्व, अक्षर जे कधीच नष्ट होत नाही, त्याला म्हणजे नाही, क्षर म्हणजे नष्ट होणे, जे कधी नष्ट होत नाही. ज्ञान कधीच नष्ट होत नाही, चैतन्य कधीच नष्ट होत नाही, म्हणून ते अक्षर आहे. अक्षरत्वात वरेण्यत्वात श्रेष्ठत्व, आणि धूत संसार बंधनात, जे सगळे संसाराचे बंधन ज्याने धुवून टाकलेले आहेत. आणि तत्वमसी आदी वाक्याच, त म्हणजे तत्वमसी, अवधूत तत्वमसी, तो मी आहे. तो म्हणजे हा चैतन्यमयी ईश्वर मी आहे, असं ज्याचं सतत चिंतन असतं त्याला अवधूत म्हणतात. तो ज्ञानसंपन्न आहे. या 24 गुरु मी कोणते केले? मग ते सांगतात, संतिमे गुरुवो राजन बहु बुद्धिभाषिता. हे सगळे माझ्या बुद्धीने मी केले. पृथ्वी वायुराकाश मापन्नोग्निश्चंद्रमा रविः कपोतो जगर सिंधु पतंगो मधुकृतगजः मधुआहरणो मीनः पिंगला कुरोरोर्भकः कुमारी शत्रु सर्प ऊर्णराभि सुपेशकृत एतैमे गुरवो राजन् चतुर्विंशति राशिताः. 24 गुरु मी केले. हे 24 गुरु कोणते? पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, भुंगा, मधमाशी, हत्ती, हरिण, मासा, पिंगला, बालक, कुमारी, शरकृत, कुरर, सर्प, मकडी आणि ऊर्ण नाभी. हे 24 गुरु मी केले.
हे 24 गुरु मी यासाठी केले, 24 तत्व आहेत जगामध्ये, तत्व 24 आहे आणि 25वा भगवान आहे, 25वा काल आहे. त्याप्रमाणे तत्व 24 असल्यामुळे मी 24 गुरु केले. आणि हे गुरु म्हणजे मी माझ्या बुद्धीनेच केले, मी स्वतः अनुभव घेतला. म्हणून ते म्हणतात तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि गुरु करा. आपण कधी कधी म्हणतो ना, आता मी अनुभव घेतला, पण अनुभव घेतला तरी आपल्याला ज्ञान काही येत नाही. आपण विसरून जातो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत, पंच तन्मात्रा, मन बुद्धी चित्त अहंकार, अशा पद्धतीचे हे 24, हे तत्व 24च आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वी, वायू, आकाश वगैरे. पृथ्वीकडून मी काय शिकलो? पृथ्वीकडून मी क्षमाशीलता शिकलो. क्षमा. आपण एवढं पृथ्वीवर पाय देतो, नाचतो, उड्या मारतो, पृथ्वी कधी रागावत नाही. क्षमान देवी माधवी माधव प्रियाम, पृथ्वीला क्षमा म्हणतात. म्हणून असं म्हणतात की आपण जेव्हा झोपेतून उठतो दररोज, त्यावेळेला आधी भूमीला नमस्कार करावा. का? अहो, जिच्यावर तर आपण पाय ठेवतो ही भगवंताची पत्नी आहे, क्षमान देवी. ती प्रत्यक्ष सीता माईची आई आहे. अशी ही पृथ्वी जी आम्हाला आधार आहे, त्या आधाराला आधी नमस्कार करावा. आई वडिलांना नमस्कार करावा. तसा आधार असलेले पृथ्वी आणि आकाश हे जगाचे माता पितर आहेत. पृथ्वी माते मंगले गे, अन्न तू माते दिले, तू कृपेच्या अमृताने प्राण माझे पोशिले. म्हणून पृथ्वी ही आई आहे आणि आकाश हा बाप आहे, आकाश हे वडील आहेत. की सूर्यदेवा भास्करा, तेज तुम्ही ओपिले ओ सूर्य देवा भास्करा. भास्करा हे सूर्यदेवा, तुम्ही तेज आमच्यावरती टाकलं आणि म्हणून आम्ही जगलो. याला म्हणतात ऋण. ज्याप्रमाणे मी त्यांच्याकडून, पृथ्वीकडून क्षमा, तितिक्षा, वृक्षाकडून मी परोपकार शिकलो. लोकांना उपकार करणं हे वृक्षाकडून शिकलो. म्हणजे वृक्ष माझा गुरु आहे, पृथ्वी माझा गुरु आहे. कारण वृक्ष हे लोक त्याला दगड मारतात, परंतु तरी ते सावली देतात. लोक त्याला तोडायला जातात. माऊलींनी वर्णन केलंय ना 12व्या अध्यायात, जो खांडावया घावो घाली आणि लावणी जेणे केली, दोहोची एकची सावली वृक्ष जैसा. वृक्ष समान आहे. हातामध्ये कुऱ्हाड घेऊन मारायला जाणाऱ्यालाही तो फळच देईल, तो सावलीच देईल. आणि का लावणी जेणे केली, पाणी घालणाऱ्याला सुद्धा तो सावली देईल आणि फळच देईल. त्याच्यामध्ये द्वैत नाही, त्यामध्ये भेद नाही. म्हणून त्याच्याकडून मी परोपकाराची शिक्षा घेतली. आकाश हे माझं गुरु आहे. ती निर्लेप आहे, उष्णतेने तापत नाही. उन्हाळ्यात आकाश तापत नाही, पावसाळ्यामध्ये ते भिजत नाही आणि हिवाळ्यात थंड होत नाही. म्हणून आकाश हे माझं गुरु आहे. मी देखील असं ठरवलं की किती काही कोणतेही दिवस येऊ द्या, आपण समान राहायचं, समशीतोष्ण राहायचं. ज्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितलंय की सम, दुःख आणि सुख दोघांनाही समान गृहीत धरलं पाहिजे. समानता दोन्हीकडे, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. सुख आणि दुःख दोन्ही वेळेला मनाची प्रवृत्ती काटा ढळला नाही पाहिजे. याचं उदाहरण सांगतो. श्रीरामचंद्राला दुसऱ्या दिवशी राज्य, या ठिकाणी राज्याभिषेक करायचा होता. सगळं नगर सजलं होतं. सगळीकडे सुंदर अशा प्रकारचे सडे टाकले होते, रांगोळ्या काढल्या होत्या, तोरणं बांधले होते, केळीचे स्तंभ उभे केले होते, वाजंत्री वाजत होते, मंत्रघोष चाललेला होता. दुसऱ्या दिवशी आता सकाळ झाली आणि आज राज्याभिषेक. काय आनंद, आनंदाचं वातावरण. याच वेळेला कैकेयीने सांगितलं दशरथाला, रामा, तुझा पुत्र राम आहे. मी 3 वर मागितले होते. इंद्रावर विजय मिळाला त्यावेळेला, त्यातले 3 वर मी आता मागून घेते. पहिल्या वराने रामाला वनवास, दुसऱ्या वराने आमच्या भरताला राज्य, हे मागून घेतले. आणि या वेळेला जेव्हा दशरथांनी होकार दिला, कारण पर्यायच नव्हता, होकार दिल्याबरोबर दशरथांनी रामाला सांगितलं, रामा, तुला वनवासात जायचंय. वनवासात जायचंय म्हणल्याबरोबर वाल्मिकी लिहितात, वाल्मिकी रामायणामध्ये, श्रुत्वान बिव्यथे रामः, ऐकलं रामाने, कणभर देखील वाईट वाटलं नाही.
जो आनंद राज्याभिषेकाचा होता तोच आनंद वनवासाचा आहे. ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, वनवासात जातो. वनवासातले सगळे वस्त्र मागून घेतले आणि ही ऐकली वार्ता सगळं नगर दुःखी झालं. सगळी अयोध्या रडू लागली, फक्त राम रडत नव्हते. राम म्हणले काही हरकत नाही, पितृज्ञा प्रमाण आहे, ज्याप्रमाणे पित्याची आज्ञा प्रमाण मानली. आणि अशा पद्धतीने श्रीरामचंद्रांनी ही जी समानता धरलेली आहे, या ठिकाणी समानता मनाची काय असते. पाण्याकडून मी गुण घेतला कोणता? शुद्ध आणि स्वच्छता. आत्मा हा नित्य शुद्ध मुक्त बुद्ध आहे, तो इतरांची शुद्धी करतो आणि स्वतःही शुद्ध राहतो. म्हणून पाण्याकडून मी मनाच्या शुद्धीचा हे गुरुमंत्र घेतला. त्यानंतर चंद्राकडून मी एक गुण घेतला कोणता? चंद्राच्या कला ह्या चंद्रापेक्षा भिन्न आहेत, त्या भासमान होतात. या ठिकाणी चंद्रामुळे चंद्र अमावस्याला एकदम काळा ठिक्कर दिसतो, परंतु त्याचा त्या चंद्राच्या कलेचा चंद्रावर काही परिणाम होत नाही. चंद्राच्या कला चंद्रापेक्षा भिन्न आहेत, त्यामुळे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. देहाच्याही अवस्था 6 आहेत, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. या 6 अवस्था देहाच्याही आहेत, परंतु त्या देहाच्या अवस्था आपण आत्म्याच्या मानतो आणि आपल्याला दुःख होतं. मृत्यूचं दुःख त्यामुळेच होतं. वास्तविक आपल्याला या देहाच्या अवस्था ज्याप्रमाणे या चंद्राच्या कला चंद्रापेक्षा भिन्न आहेत, चंद्राचा त्यावर काहीही परिणाम चंद्राला होत नाही, त्याप्रमाणे आत्म्यावर आपण काहीही परिणाम करू देता कामा नये. हे वस्तूचे विकार आहेत, ते आत्म्याचे नाहीत, हे जाणलं पाहिजे. त्यानंतर अग्नी हा माझा गुरु आहे, मी तो सर्वभक्षी आहे. अग्नी सर्वभक्षी आहे, त्याच्या समोर काही टाका, अग्नी काही ठेवत नाही. तो सर्वभक्षी असल्यामुळं त्याच्याकडून तेजस्विता, तेजी असान्न दोषाय, तेजस्विता हा अग्नीकडून गुण मी घेतला. तेजस्वितां वधितमस्तु मा विद्विषावहै. तेजस्विता आपण अग्नीकडून घ्यावी. त्यानंतर पावकत्व ज्याला म्हणतात, अग्नी आपण तुम्ही पाण्याचा स्वभाव पहा आणि अग्नीचा स्वभाव पहा. पाणी उताराला जातं, खाली जातं, अग्नी मात्र वरती. कधी पहा, आली जरी कष्ट दशा पार, न टाकीती धैर्य कदापि थोर, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाळा तरीही वरती उफाळे. आपण पोत खाली केला तरी तो पोत खाली जात नाही, तो ज्वाळा त्याच्यावरती जातात. याप्रमाणे अग्नीकडून ऊर्ध्वगामी वरती जाण्याचा, ऊर्ध्वरेतस होण्याचा गुण मी घेतला. दीपशिखेचा विनाश होत असतानाही या ठिकाणी दिसत नाही, त्या ठिकाणी दीप विझत असतानाही मोठा होतो, तो लहान होत नाही, मोठा होतो. याचं कारण काय? आपण नेहमी व्यापक व्हावं, मोठं व्हावं, हे अग्नीकडून मी शिकलो. सूर्याकडून उन्हाळ्यामध्ये तो पृथ्वीवरचं जल शोषून घेतो आणि पावसाळ्यामध्ये ते परत देतो. तसा योगी सुद्धा असाच असतो, तो इंद्रियजन्य सुखामध्ये कधी लिप्त होत नाही. क्षणिक सुखाने तो सुखावून जात नाही आणि दुःखाने दुखावून जात नाही. गुणानुपादते यथा कलम विशुंचती न तेषु युज्यते योगी गोभीर इव गोपती. गोपती म्हणजे सूर्य. हा सूर्य ज्याप्रमाणे कसा कुठेही तो कोणत्याही काळामध्ये, पावसाळ्यामध्ये तो सगळा पाऊस देईल, उन्हाळ्यामध्ये तो सगळं शोषून घेईल, स्वतःजवळ काही ठेवत नाही, त्याप्रमाणे विसर्गात्या स्मशांता भावा देहस्य नात्मना. याप्रमाणे हे सांगतात, उद्धवाला सांगतात कृष्ण की इकडे यदुराजाला ब्राह्मण सांगू लागले, अर्थात अवधूत सांगू लागले, भिन्न भिन्न जलपात्रामध्ये वेगवेगळं सूर्यबिंब दिसलं तरी सूर्य एकच आहे. प्रतिबिंबाची विविधता अनेक आहे, ते भ्रममूलक आहे, तो अज्ञानवश आहे. सूर्य जसा निर्विकार आहे, प्रतिबिंब हल्लं म्हणून सूर्यात बदल होत नाही, तसा आत्मा निर्विकार आहे. हे तत्व मी यामधून घेतलं. न तेषु युज्यते योगी गोभिर्गा इव गोपती बुध्यते स्वेन भेदेन व्यक्तस्थैव तद्गतः. याप्रमाणे हा एक गुण मी घेतला. त्यानंतर मी कपोताकडून एक गुण घेतला. असं म्हणल्यावर ते म्हणे कपोत पक्षी, हो म्हणले. एक कबुतराकडून मी गुण घेतला. कोणता? कुटुंबासक्त राहू नये. केवळ कुटुंब भरणामध्ये आपण
आपली दुर्दशा होते तेव्हा आपण कुटुंब भरणामध्ये तल्लीन राहू नये हा गुण मी घेतला. कपवतो स्नेहगुणित हृदय गृहधर्मिणी. या ठिकाणी एक सुंदर उपकथाच त्यांनी सांगितली आहे, एक आख्यान सांगितलंय कपवताचं. ते म्हणतात, हे राजा, अवधूत म्हणतात, मी पाहत पाहत चाललो होतो, नेहमीप्रमाणे मी रस्त्याने चाललो, फिरत फिरत माझं सगळीकडे लक्ष होतं. एका कबुतराकडे मी पाहिलं, कपोताकडे पाहिलं. तो कपोत आणि कपोती या दोघांची मैत्री झाली. हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि मग कपवतो स्नेह गुणित, त्यांना एकमेकाबद्दल प्रेम वाटायला लागलं आणि ग्रहधर्मिणौ, ते दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. आता हे सगळं रूपकात्मकच आहे. लग्न केलं दोघांनी, दोघंही आपल्या लग्नानंतर दोघंचे दोघं काय आनंदामध्ये राहू लागले. नाथांनी खूप सुंदर विवरण केलंय त्या संबंधीचं. दृष्टीम दृष्ट्यांग मंगेन, दृष्टी दृष्ट्यांग मंगेन, दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले, दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले, दोघंही एकमेकांना आलिंगन देऊ लागले. दोघांशिवाय यांच्याजवळ कोणी नव्हतं, दोघांचंच विश्व होतं. दोघंही, जसं अमृतानुभवामध्ये वर्णन केलंय माऊलींनी, की उलथी आवडचे सरोवरी, दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले एवढे की कुणी वर कुणी खाली, कुणी इकडं कुणी तिकडं, कुणी बरोबर कुणी मागे, याप्रमाणे स्कूटरवर बसायचे की निघायचे. ही त्याच्या मागे बसली की तो पुढे. त्याप्रमाणे घरी आलं तरी दोघंच, गप्पा मारायला दोघंच, जेवायला दोघंच, शय्या सनाटन स्थान, झोपायला दोघं, जेवायला दोघं, खायला दोघं, प्यायला दोघं, क्रीडा खेळायला दोघंच. दोघाशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. इतके तल्लीन झाले. त्याने वर्णन केलंय की एवढी तल्लीनता दोघांच्या मध्ये झाली की या दोघांना आपल्या दोघांशिवाय दुसरं काही नाही असं वाटू लागलं. या विश्वामध्ये दुसरं कुणी नाही, फक्त तू आणि मी, याच्या शिवाय विश्वात कुणी नाहीये. या हे विश्वरूप आपल्यामध्येच सगळं विश्व बघू लागले. मिथुनी भूय विस्त्रब्धो, मिथुनी भूय, दोघच, मिथुन म्हणजे दोघ जण. ह्या दोघांनी एकमेकांच्या मध्ये इतकी तल्लीनता की दोघंही बरोबर खायचे, बरोबर राहायचे, बरोबर जायचे, बाहेर गेलं तरी बरोबर, घरी आलं तरी बरोबर, आसनावर बरोबर, त्याप्रमाणे शय्येवर बरोबर. यम यम वांछती ता राज्यम तर्पयस्तनु कंपिता, तिला जे जे पाहिजे ते आणून देऊ लागला तो. ते तिची इच्छा, हे पाहिजे, बर संसार कसा माणूस गोळा करतो, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, सगळं गोळा केलं. हवं हवं, माणसाला हवंच थोडी आहे का, हवं हवं हवं, हे हवंच आहे. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आणि तम तम समयन समनयन कामम, तिच्या इच्छा सगळ्या पूर्ण करू लागला. आणि मग करता 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 अजून तर आता जास्तच प्रेम वाटायला लागलं. का, आता ती गर्भिणी, ती गरोदर झाली. मग गरोदर झाल्यावर तर काय, तिच्या इच्छेला पारावार राहिला नाही आणि तिच्या सगळ्या इच्छा करण्यात, पूर्ण करण्यात याचा वेळ जाऊ लागला. कपोती प्रथमम गर्भम, पहिल्यांदाच गर्भाशी, ज्याला आपण ही पहिलट करीण म्हणतो, ही पहिलीच करीण, पहिल्यांदाच गर्भाशी राहिली. आणि मग तिच्यावर नितांत प्रेम वाचं. एकमेकांच्या शिवाय दोघांना काही सुचत नव्हतं. आता तर ती गरोदर राहिली. मग तर काय, माऊलींनी याचं वर्णन अमृतानुभवात खूप सुंदर केलंय. म्हणजे पाक संसार काही केला नाही, प्रपंच काही केला नाही माऊलींनी, पण स्त्री पुरुषांचं प्रेम काय असतं, त्यांच्यामध्ये लग्न झाल्यावर कशा पद्धतीने व्यवहार होतो आणि दोघे एकमेकामध्ये कसे तल्लीन होतात. शेवटी हे बाळ जगा एवढे, त्यांचं बाळ झालं म्हणे, ते जगा एवढं बाळ आहे. पतीचेनी अरूपपणे, पतीचेनी अरूपपणे, आणि ही मिरवायला लागली. पती अरूप आहे आणि ही रूपवान आहे. माया रूपवान आहे, पती अरूप आहे, पण पतीचेनी अरूपपणे, पतीच्यासाठी ती मिरवू लागली. आणि याप्रमाणे दोघांच्या मध्ये तल्लीनता इतकी निर्माण झाली की दोघांना दोघांशिवाय काही सुचेना. आवडी, दोघांची आवडी एकच, आवडीचे मी सरोवरी. याप्रमाणे करता 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 पहिला झाला, पहिला मुलगा झाला. वा 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 वा, काय आनंद त्यातून. अंड आणि सुशुभे निडे, त्याचा अंड त्या याच्यामध्ये घरट्यामध्ये ठेवलं आणि मग त्या अंड्याचं रक्षण करायला लागले दोघेही.
दोघेही बाहेर जायचे, आतमध्ये यायचे. त्याला सुंदर आस्तरण तयार केलं, त्याला सुंदर गवत त्याच्या खाली मांडलं. त्याला तो अंड्यातून बाहेर आल्याबरोबर चिवचू चिवचू करू लागला. प्रजा पुरुषतो प्रीतो दंपती पुत्रवत सलव. आणि काय प्रेम निर्माण झालं. 1 2 3 4 मुलं झाली. आणि त्या अंड्यातून बाहेर आल्याबरोबर ते चुचू करू लागले. त्यांना दाणात पाणी खाऊ घालण्यासाठी यांची धडपड सुरू झाली. ते भर 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 बाहेर पडू लागले. जातात परत येतात, जातात परत येतात. नर आला की मादी येते, मादी गेले की नर जातो. याप्रमाणे शृण्वंतो कुटितम तासाम निवृत्तो कलभाषितैहि. आणि करता 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 अहो काय सांगायचं, सगळं विसरले. संसारासक्त एवढे झाले की या संसाराच्या त्या चौकटीच्या बाहेर त्यांना काही दिसेना. त्यांनी वर्णन केले, स्नेहानुबद्ध हृदया नन्योन्यम विष्णू मायया. विष्णूच्या मायेने सगळे तुम्ही आम्ही असेच बद्ध आहेत. आम्हाला कळत असून वळत नाही, दृष्टी असून आमचे डोळे उघडत नाहीत, डोळे असून डोळे उघडत नाहीत. विमोहितो दीन धियो शिशून पेपिषुद प्रजा. आणि प्रजेच्या पोषणासाठी पटपट पटपट बाहेर जातात, तेवढ्यात भरकन आतमध्ये येतात, त्यांना दाणापाणी खाऊ घालतात. हे एका व्याधाने पाहिलं, अरे इथे एक घरट आहे, त्या घरट्यामध्ये पिलं आहे, ही एक कबुतरीण आहे आणि एक कबूतर आहे. आता आपण जाळं टाकावं. म्हणून त्यांनी एकदा जगमतुस्तासान मन्नार्थम तौ कुटुंबिनौ. हे दोघं जण गेले होते दाणा पाणी आणायला, तेवढ्याच यांनी जाळं टाकलं. त्यांच्या नकळत जाळं टाकलं. ताम ताम लुब्धका कश्चित. तो लुब्धक, तो व्याध आला, त्यांनी जाळं टाकलं. पत्ता लागला नाही यानं जाळं टाकलेलं. कपोत आला, कपोती आली. त्या जाळ्यामध्ये यांनी काही दाणे टाकले होते आणि एकदम ते दाणे आणण्यासाठी, पाणी आणण्यासाठी, काही त्याप्रमाणे चारा आणण्यासाठी गेले. त्यावेळेला यांनी जाळं टाकलं, त्याच्यात दाणे टाकले. ते त्या लहान 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 पिलांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं हे आपण खावं, म्हणून ते त्याबरोबर घरट्याच्या जवळ आले, घरट्याच्या तोंडाशी आले. आणि त्यांना अंदाज आला नाही, त्यांना वाटतं आपण आता खावं वरती यावं. तेवढ्यात हे त्या जाळ्यात अडकून पडले. आणि त्या दाण्यासाठी जाळ्यात पडल्याबरोबर थोड्या वेळाने ही आली, कपुती आली. चिव 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 करत पाहिलं तर काय, घर रिकामं, घरटं रिकामं आणि कुठेच मुलं आपले. चिवचिवाट कसा येत नाही, एकदम बाहेर यायचे, तोंड मोठे करायचे, चोंची आपल्या समोर दाणं घेण्यासाठी करायचे. आता कुणीच दिसत नाही. असं असं वाकडं तिकडं तिने पाहिलं, डोकावलं. तेवढ्यात या लुब्धकाने बाण मारला. तो बाण मारल्याबरोबर ती खाली पडली, कारण खाली सगळे पिलं पडले होते आणि दाणे पडले होते. अतृप्तस्या कृतार्थस्य ग्रहस्थैवर्गी गोहतः. आणि ती खाली पडल्याबरोबर वाईट वाटलं. तेवढ्यात हा कपोत आला. तोही मोठ्या वेगात नेहमीप्रमाणे जग विसरला होता, मृत्यू विसरला होता, आपल्यावरती कोणाचं लक्ष हे विसरला होता. या लुब्धकाने काय केलं ते म्हणे, लुब्धकाने या घराकडे सतत लक्ष दिलं. कोण कुठं काय करतंय, ज्याला आपण म्हणतो ना की याच्यावर विशिष्ट प्रकारची नजर ठेवली. आणि अशी नजर ठेवून बरोबर आपलं काम साधलं. सोहम शून्य ग्रहे दिनो. तो आला, चुचू चुचू करत आल्याबरोबर व्याधाने बाण धरला आणि त्याने आतमध्ये पाहिलं, डोकावलं, खाली पाहिलं तर खाली आपली मादी दिसली, पुत्र दिसले. एकदम रडू लागला. तेवढ्यात एक बाण दुसरा आला आणि त्या दुसऱ्या बाणाने त्याचा छेद घेतला, त्याचा वेध घेतला, तो खाली पडला. अरे या बाणाने वेध घेतल्याबरोबर तो त्या जाळ्यामध्ये पडला. पांडुर निष्कलंक. त्याचे चंचू तशीच उघडी, पदलांब विले आणि निष्प्राण देह पडला, श्रमही निमाली. निष्प्राण होऊन पडला. त्याची चोंच उघडी पडली, त्याचे पाय लांबवले त्यांनी आणि पंख पसरून तो त्या ठिकाणी ठार झाला. आणि एवम कुटुंबे शांतात्मा. अवधूत म्हणतात, मी हे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की जो केवळ कुटुंबासक्त माणूस आहे त्याची हीच अवस्था होते. तो देखील असाच केवळ. लुब्धक म्हणजे कोण आहे? अहो लुब्धक हा आपला मृत्यू आहे. तो आपल्या आसपासच वावरतोय. तो आपल्या घराकडे लक्ष ठेवू नये, तुमच्याकडे लक्ष ठेवू नये. तो बरोबर या
घरावर नजर ठेवू नये आणि याप्रमाणे त्राटक ज्याला आपण म्हणतो किंवा घराकडे लक्ष ठेवणे, सतत त्याच्यावरती रेकी करणं म्हणतात, त्याला रेकी करणं म्हणतात. ती रेकी म्हणजे प्रत्येक गोष्ट पाहायची, कोण कधी जातं, कोण कुठे येतं, कोण कोणत्या वेळेला नसतं, याला रेकी करणे म्हणतात. तेव्हा रेकी करतो, मृत्यू सुद्धा रेकीच करतो की तुम्ही काय करता, तुम्ही कसे विस्मृत आहात, कोणत्या क्षणी तुमच्यावरती घाला घालायचा. एवं कुटुंबे शांतात्मा द्वंद्वाराम पतत्रिवत. द्वंद्वाराम त्यांनी शब्द वापरलाय. असा हा जो केवळ कुटुंबासक्त आहे त्याची अवस्था अशी होते. जो कुटुंबासक्त आहे, आपल्या संसारामध्ये तल्लीन आहे, प्रपंचासाठी दाणा 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 आपण करतो. नाथ महाराजांनी संसारी माणसाचं चित्र यातून रेखाटलंय आणि शेवटी हा कसा मृत्यूचा स्वाधीन होतो हे ते सांगतात. आणि ही माणसाची अवस्था अशीच होते. ग्रहेषु खगवत सक्तः तमारूढच्युत विभू. या ठिकाणी आरूढच्युत असा शब्द वापरलेला आहे. या ठिकाणी ते म्हणतात की साखरेची या राशी बैसा लुठे जशी माशी. माणसं सुद्धा असेच आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात साखरेची या राशी बैसली नुठे जैसी माशी. जशी माशी साखरेवर बसते आणि उठत मात्र नाही आणि म्हणून तिला मृत्यू पावावं लागतं. किंवा एखादा बैसली साखरेवरी माशी मारिताही नुडे जैसी तैसा भोगिता विषयासी जरा मरणाशी नाठवी. नाथांनी ही उभी केलेली आहे. याच संदर्भात नाथ बोलतात बैसली साखरेवरी माशी मारिताही नुडे जैसी तैसा भोगिता विषयासी जरा मरणाशी नाठवी. जरा आठवत नाही आणि मरणही आठवत नाही. अरे माणसाला मृत्यूचं स्मरण असलं पाहिजे. रोज आपण बघतो अरे आज हा गेला, उद्या तो गेला, परवा तो गेला. एक मरे दुजा शोक वाय. रामदास स्वामी म्हणतात एक माणूस मरतो आणि दुसरा त्याचा शोक वाहतो आणि तोही शेवटी या काळाचा प्रभाव असा आहे की तोही पुढे जात आहे. तरी सुद्धा आपल्याला याचं जाण येत नाही की आपण सुद्धा एके दिवशी आपला दिवस ठरलेला आहे, पण आपण मात्र आपल्याच कैफात मोठ्या गर्वामध्ये जीवन जगतो. म्हणून ते म्हणतात म्हणून ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी असं उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे आणि नाथांनी सुद्धा दिलेलं आहे. ठेला बेडूक कुंडी. एक बेडूक असतो म्हणे, तो एका कुंडामध्ये म्हणजे एका डबक्यामध्ये बसलेला आहे आणि तो बेडूक डबक्यात बसला. तेवढ्यात एक सर्प आला आणि सर्पाने बेडकाला पकडलं. आता सर्पाच्या तोंडात बेडूक आहे, सर्पाच्या मुखात बेडूक आहे आणि तो बेडूक एका माशीला पकडण्यासाठी धडपड करतो. वारे वा म्हणे, तू कोणासाठी धडपड करायला म्हणे, ती माशी माझ्या तोंडात जावी म्हणून. ते एक बारीक मशक उडत असतं. ठेला बेडूक कुंडी आणि मशक गुंतला आणि ती माशी म्हणे शेंबडात गुंतली. त्यामुळे त्या बेडकाला वाटतात की आपल्याला ही माशी मिळेल, पण अरे तूच मृत्यूच्या तोंडात आहेस आणि आता तू काय माशीसाठी धडपड करतोस. तेव्हा माणसाने हा विचार करावा की ज्याप्रमाणे ग्रहेषु खगवत सक्तः, माणूस सुद्धा या खगवत म्हणजे पक्षाप्रमाणेच घरामध्ये आसक्त आहे. तमारूढ च्युतम विभू. तमारूढ शब्द वापरलाय. आरूढ च्युत. आरूढ च्युत म्हणजे आरूढ च्युत शब्दाचा अर्थ असा होतो की कळतंय पण वळत नाही, त्याला आरूढ च्युत म्हणतात. पडत मूर्ख म्हणतात त्याला. रामदास स्वामींनी मूर्खाचे अनेक प्रकार सांगितले. हरवी सांडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याची संकट नावडी तो एक मूर्ख. एक मूर्ख, दुसरा मूर्ख आणि पडत मूर्ख. एक सामान्य मूर्ख आहे, दुसरा विशेष मूर्ख आहे आणि तिसरा पडत मूर्ख आहे. पडत मूर्ख असा असतो की त्याला कळतं पण त्याला वळत नाही, त्याला म्हणतात पडत मूर्ख. आपण रोज बघतो, स्मशानात जातो, स्मशानात त्यांना पोचून येतो आणि घरी आलं म्हणतो चला रे गरम गरम चहा आण, फार थकवा आलाय, थंडी वाजली, काय गार पाण्याने आंघोळी. अरे म्हणजे पुन्हा तुला चहाची आठवण आहेच का. तेव्हा अशा पद्धतीने याला आरूढच च्युत असं म्हणतात. म्हणून आरूढ होऊन घसरलेला समर्थांनी या मूर्खाच्या लक्षणामध्ये ते म्हणतात साधा मूर्ख परवडला पण पडत मूर्ख काही उपयोगाचा नाही. ज्याला ज्ञानाचा गड्डा आहे, मला सगळं कळतं असं म्हणतो तो.
हो मला माहिती आहे सगळं, हो कळतं ना, तुला ज्ञानाचा गड्डा मिरवतो ना, तू शब्द ज्ञानी आहेस, फक्त अनुभवाचं ज्ञान तुला नाहीये. म्हणून तो माजवणारा जो आहे तो पढत मूर्ख. म्हणून त्याच्याकडून मी या पक्षाकडून हा गुण घेतला. ग्रहेषु खगवत सक्त स्तमारूढ च्युत विदुः च्युतम विदुः, तो खाली घसरतो असं म्हटलं. जो पढत मूर्ख आहे तो घसरल्याशिवाय राहत नाही, कारण त्याचं ज्ञान फक्त शब्दाचं असतं, स्वतः काही येत नाही. शब्दाने सगळं बोलता येतं. बोलाचाची भात बोलाचीच कडी, स्वतः करताना मात्र काहीच येत नाही, असा पढत मूर्ख म्हणतात. म्हणून शब्द ज्ञाने केला नाश. ब्राह्मण म्हणतात सुखमैंद्रियकम राजन स्वर्गे नरक एवच देहनाम यदेता दुःखम तस्मा नेच्छेत तद्बुधा. आता या ठिकाणी पुढे ते अजगराकडून मी कोणता गुण घेतला या संबंधीचं विवरण करतील आणि इतर गुरूंच्या बाबतीत जे चिंतन करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.